नमस्कार, मी मृणाल पेंढारकर. आज मी साई सच्चरित्राचा 27व्या अध्यायाचं वाचन करणार आहे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु मोहनजींना नमस्कार असो, श्री सीता आणि रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. पवित्र ग्रंथ प्रदान. बाबांची आशीर्वाद स्वरूप देणगी भागवत, विष्णू सहस्रनाम, दीक्षितांचे विठ्ठल दर्शन, गीता रहस्य आणि खापर्डे याबद्दल या अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत. जसा एखादा मनुष्य समुद्रात स्नान करतो तसा त्याला सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ मिळते. त्याचप्रमाणे जो मनुष्य सद्गुरूंच्या चरणी शरण जातो त्याला ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रैमूर्तींना आणि परब्रह्माला नमस्कार केल्याचे पुण्य लाभते. जय हो श्री साईंजी. भक्तांच्या इच्छापूर्तीचे वृक्ष आणि ज्ञानसागर जे आपल्याला आत्मसाक्षात्कार देतात. हे साईनाथ, आमच्यात तुझ्या कथांबद्दल आदरभाव निर्माण कर आणि वाचकांनी त्या कथांचा आस्वाद असा घ्यावा जसा चातक पक्षी मेघातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा घेतो आणि तृप्त होतो. तुझ्या कथा ऐकताना वाचक आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये सर्व सात्विक भावनांची जागृती होऊ दे. त्यांच्या शरीराला घाम फुटू दे, डोळे अश्रूंनी भरू देत, प्राण स्थिर होऊ देत, मन एकाग्र आणि शांत होऊ दे, केस ताट उभे राहू देत, ते रडू देत, हुंदके देत, थरथरू देत आणि त्यांच्या वैरभावना, भेदभाव पूर्णपणे नाहीसे होऊ देत. जर या गोष्टी घडल्या तर ते त्यांच्या जीवनात गुरुकृपेचा उदय होत असल्याचे लक्षण आहे. या भावना तुमच्यात उत्पन्न झाल्या तर गुरु अत्यंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला नक्कीच आत्मसाक्षात्काराच्या ध्येयाकडे नेतो. म्हणूनच मायेच्या बंधनातून स्वतःची मुक्ती करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाबांना संपूर्ण आणि मनपूर्वक शरण जाणे. वेदसुद्धा तुम्हाला या मायेच्या समुद्रातून पार नेऊ शकत नाही. फक्त सद्गुरूच तुम्हाला त्या पलीकडे नेऊ शकतो आणि सर्व जीवात परमेश्वराचे दर्शन घडवू शकतो. पवित्र ग्रंथ प्रदान. बाबांनी उपदेश देण्याचे विविध प्रकार आपण मागील अध्यायामध्ये पाहिले आहे. या अध्यायात आपण अशाच एका प्रकारचा उल्लेख करणार आहोत. काही भक्तांना अशी सवय होती की ते जे धार्मिक ग्रंथ वाचू इच्छितात ते बाबांकडे आणून त्यांना पवित्र करून घेत. अशा पवित्र ग्रंथांचे रोज वाचन करताना त्यांना बाबांचा साक्षात्कार होत असल्यासारखे वाटत असे. काका महाजन शिर्डीत एकनाथी भागवत या ग्रंथाची प्रत घेऊन आले. श्याम्याने तो ग्रंथ वाचण्यासाठी कर्जाऊ घेतला होता आणि मशिदीत जाताना तो सोबत नेला. तिथे बाबांनी तो श्याम्याकडून घेतला, स्पर्श केला आणि काही पाने उलटून पाहिली. मग पुन्हा श्याम्याकडे देऊन म्हणाले, तो तुझ्याकडे ठेव. तेव्हा श्याम्या म्हणाला, हा ग्रंथ काकांचा आहे, मला परत द्यायचा आहे. मग बाबा म्हणाले, नाही, मी तो तुला दिला आहे, तूच तो आपल्याजवळ नीट राख, तो तुलाच उपयोगी पडेल. अशा प्रकारे अनेक ग्रंथ श्याम्याच्या स्वाधीन ठेवले जात. काका महाजन काही दिवसांनी भागवताची आणखी एक प्रत घेऊन आले. ती त्यांनी बाबांनी दिली. बाबांनी ती प्रसाद म्हणून त्यांनाच परत दिली आणि म्हणाले, ही नीट जप, तुला ह्याचा फार मोठा लाभ होईल. काकांनी वाकून नमस्कार करून ती प्रत स्वीकारली. श्यामा आणि विष्णू सहस्रनाम. श्यामा हे बाबांचे अतिशय जवळचे भक्त होते. बाबांना त्यांना प्रसाद स्वरूप विष्णू सहस्रनामाची प्रत देऊन आशीर्वाद द्यायचा होता. ते पुढील प्रकारे घडले. एकदा एक रामदासी शिर्डीत आले. काही काळ तिथेच राहिले. ते दररोज सकाळी लवकर उठत, तोंड धुवून स्नान करीत, मग केशरी वस्त्र परिधान करून अंगावर पवित्र भस्म लावून भक्तिभावाने विष्णू सहस्त्रनाम आणि अध्यात्म रामायण, रामकथेचा गूढ आणि अध्यात्मक अर्थ देणारा जो ग्रंथ आहे तो वाचत असत. काही दिवसांनी बाबांना श्याम्यावर कृपा करून त्यांना सहस्त्रनाम देऊन दीक्षा द्यायची इच्छा झाली. मग त्या रामदासीला बोलवून सांगितले की माझ्या पोटात फार वेदना होत आहेत. जोवर मी सोनामुखीची पाने, जे एका सौम्य जुलाबाचं औषध आहे, ते घेत नाही तोवर माझा काही त्रास थांबणार नाही. आणि त्यांनी त्या रामदासीला बाजारात जाऊन औषध आणण्यास सांगितले. रामदासीने आपला ग्रंथ बंद केला, बाजारात गेला.
मग बाबा आपल्या आसनावरून उतरले. रामदास जिथे बसून ग्रंथ वाचत होता त्या ठिकाणी गेले आणि विष्णू सहस्त्रनामाची प्रत घेतली. मग आपल्या आसनावर परत येऊन श्याम्याला म्हणाले, अरे श्याम्या, हा ग्रंथ फार मौल्यवान आणि प्रभावी आहे. मी तो तुला देतो, तू तो नक्की वाच. एकदा मी फार त्रासात होतो. माझे हृदय जोराने धडकू लागलं आणि माझा जीव धोक्यात आला. त्या प्रसंगी मी हा ग्रंथ हृदयाशी घट्ट धरला आणि श्याम्या, त्याने मला किती आराम मिळाला सांगताच येणार नाही. मला असं वाटतं की खुद्द अल्लाच खाली उतरून मला वाचवतोय. म्हणूनच मी हा ग्रंथ तुला देतोय. तो हळूहळू वाच. रोज निदान एक नाव तरी वाच. त्याचा तुला फार फायदा होईल, असे बाबा म्हणाले. तेव्हा श्यामा म्हणाला, मला तो नको आहे. त्याचा मालक तो रामदासी, जो हट्टी, चिडखोर आणि थोडा वेडसर माणूस आहे, तो माझ्यापाशी या ग्रंथाबद्दल नक्कीच भांडेल. शिवाय मी गायकवाडचा आहे. मला या पुस्तकातील संस्कृत अक्षरे नीट वाचताही येत नाही. श्यामाला वाटले की बाबांनी मुद्दाम हा प्रकार करून त्याला रामदासीच्या विरोधात उभं केले आहे. पण बाबांच्या मनात आले की त्याला ठाऊक नव्हते. बाबांना श्याम्या हा आपला जिव्हाळ्याचा भक्त असल्याने त्याच्या गळ्यात विष्णू सहस्त्रनामाचा हा हार घालायचा होता, जेणेकरून तो या संसारातील दुःखापासून मुक्त होईल. भगवंताच्या नामस्मरणाची प्रभावाकरी कथा सर्व ज्ञात आहे. ते आपल्याला सर्व पापे आणि वाईट प्रवृत्तींपासून वाचवते आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करते. याहून सोपे साधन नाही. हेच आपल्या मनाचे सर्वोत्तम शुद्धीकरण आहे. या साधनेने कोणत्याही तामझामाची, विशेष बंधनाची गरज नाही. अत्यंत सोपी, प्रभावी आहे. बाबांना श्यामाने हे साधन अवलंबावे असे वाटत होते. म्हणूनच बाबांनी हे त्याच्यावर थोपवले. असे मानले जाते की पूर्वी एकनाथ महाराजांनीही अशाच प्रकारे आपल्या गरीब ब्राह्मण शेजाऱ्यावर विष्णू सहस्त्रनाम लादले आणि त्याला वाचवले. विष्णू सहस्त्रनामाचे वाचन आणि अभ्यास हे मन शुद्ध करण्याचे सर्वांसाठी खुले आणि विस्तृत साधन आहे. म्हणूनच बाबांनी ते श्यामावर थोपवले. तोपर्यंत रामदासी सोनामुखीची पाने घेऊन परतला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नारदासारखा विनोद करायला आवडणारा अण्णा चिंचनकर त्याने रामदासीला काय घडले ते सांगितले. रामदासी लगेच पेटून उठला. तो संतापाने श्यामावर धावून गेला. तो म्हणू लागला की श्यामानेच बाबांना पोटदुखीचा बहाणा करून त्याला पाठवले आणि ग्रंथ घेतला. त्याने श्यामाला ओढून शिवीगाळ करून म्हटले, जर हा ग्रंथ परत मिळाला नाही तर मी इथेच आपले डोके आपटेन. श्यामाने शांतपणे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. मग बाबांनी त्याला प्रेमाने म्हटले, अरे रामदासी, तुला काय झाले? तू एवढा अस्वस्थ का झालास? श्यामा आपला मुलगा नाही का? मग त्याला उगाच का ओरडतोस? तू एवढा भांडखोर कसा? गोड सौम्य शब्द बोलू शकत नाहीस का? तू दररोज हे पवित्र ग्रंथ वाचतोस. तुझं मन अपवित्रच आहे आणि तुझ्या वासनांवर तुझा अजिबात ताबा नाही. मग तू कसला रामदासी? तुला सर्व गोष्टींशी अलिप्त राहायला हवं होतं. या ग्रंथासाठी तू एवढा लोभाने वागत आहेस, हे विचित्र नाही का? खरा रामदासी ममता सोडून समता राखतो आणि तू आता एका ग्रंथासाठी श्यामाशी भांडतोस. जा, तुझ्या जागेवर बस. पुस्तके पुष्कळ मिळतील, पण माणसे नाही. नीट विचार कर आणि समजूतदारपणाने वाग. तुझ्या पुस्तकाची किंमत तरी काय? श्यामाचा त्याच्याशी काहीही संबंधच नव्हता. मी स्वतः तो घेतला आणि त्याला दिला. हे तुझ्या मनाला ठाऊक आहे. मला वाटले श्यामाने तो वाचावा आणि त्याचा उपयोग व्हावा, म्हणून मी तो त्याला दिला, असे बाबा म्हणाले. बाबांचे शब्द किती गोड होते, मृदू, कोमल, अमृतासारखे, आणि त्यांचा परिणामही अद्भुत झाला. रामदासी शांत झाला. श्यामाला म्हणाला की मग मला त्यांच्या बदल्यात पंचरत्नी गीता दे. श्यामा फार आनंदी झाला. म्हणाला, एकच का? मी तुला त्याच्या 10 प्रती देतो. अशा रीतीने सगळा वाद मिटला. विचार करण्याचा मुद्दा असा की ज्याने देवाची खरी ओळख करून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, त्याने पंचरत्नी गीता मागावी तरी का? आणि जो रोज मशिदीत बाबांसमोर धार्मिक पुस्तके वाचतो, त्याने श्यामाशी भांडावं तरी का? आपण दोष कोणाला द्यावा हेच कळत नाही.
पण एवढं नक्की की हा प्रसंग झाला नसता तर या विषयाचे महत्त्व, भगवंताच्या नावाची प्रभावकारकता आणि विष्णू सहस्त्रनामाच्या अभ्यासाचं महत्त्व श्यामाच्या मनात दृढ झालं नसतं. आपल्याला दिसून येतं की बाबांचे शिकवण्याचे आणि दीक्षा देण्याचे मार्ग विलक्षण होते. या प्रकारात श्यामाने हळूहळू हा ग्रंथ वाचला, त्यातील विषय चांगला आत्मसात केला आणि इतक्या प्रमाणात पारंगत झाला की तोच श्रीमान बुट्ट्यांचे जावई आणि बाबांचे भक्त असलेल्या जी नरके यांनाही त्याचा अर्थ समजावून सांगू शकला. एके दिवशी काकासाहेब दीक्षित शिर्डीत वाड्यात सकाळच्या स्नानानंतर ध्यानस्थ होते. त्यावेळी त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. मग ते बाबांना भेटायला गेले. तेव्हा बाबांनी त्यांना विचारले, विठ्ठल पाटील आले का? तुला दिसले नाहीत का? तो फार दुर्लभ आहे, त्याला घट्ट धरून ठेव, नाही तर तो सुटून पळून जाईल. मग दुपारी एक फेरीवाला विठ्ठलाची चित्रे विकायला आला. श्री दीक्षित यांना आश्चर्य वाटले की त्यांच्या ध्यानात दिसलेल्या विठ्ठलाचा जो स्वरूप होता तोच अगदी या चित्रात होता आणि त्यांना बाबांचे शब्द आठवले. त्यांनी लगेच ते चित्र विकत घेतले आणि आपल्या देवघरात पूजेसाठी ठेवले. गीता रहस्य. बाबांना नेहमी ब्रह्मविद्या म्हणजे अधिभौतिक अध्यात्मविद्या असणाऱ्यांच्या भक्तांची आवड होती आणि ते त्यांना प्रोत्साहन देत असत. एकदा बापूसाहेब जोग यांना टपालाने एक पार्सल आलं. त्यात लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं गीता रहस्य हे पुस्तक होतं. त्यांनी ते बगलाखाली धरलेलं होतं. ते मशिदीत आले. बाबांना त्यांनी नमस्कार केला आणि ते पार्सल योगायोगाने बाबांच्या चरणी पडले. बाबांनी विचारले, हे काय आहे? ते उघडून पाहिले असता ते पुस्तक बाबांच्या हातात ठेवले गेले. बाबांनी काही मिनिटे सहजच पाने उलटून पाहिले. मग खिशातून एक रुपया काढला. तो त्या पुस्तकावर ठेवला. पुस्तक आणि रुपया जोग यांना देऊन म्हणाले, हे संपूर्ण वाच, तुला याचा फार मोठा फायदा होईल. श्री आणि श्रीमती खापर्डे. या अध्यायाचा शेवट आपण खापर्ड्यांच्या वर्णनाने करूया. दादासाहेब खापर्डे एकदा आपल्या कुटुंबासह शिर्डीत आले आणि काही महिने तेथेच राहिले. त्यांच्या मुक्कामाची डायरी श्री साई लीला मासिकाच्या पहिल्या खंडात इंग्रजीत प्रसिद्ध झाली आहे. दादासाहेब हे सामान्य माणूस नव्हते. ते अमरावतीतील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध वकील होते आणि दिल्लीतील काउन्सिल ऑफ स्टेटचे सदस्यही होते. ते अतिशय बुद्धिमान आणि उत्तम वक्ते होते. तरी सुद्धा त्यांना बाबांसमोर तोंड उघडण्याची हिंमत होत नसे. बहुतांश भक्त बाबांशी बोलत, त्यांच्याशी चर्चा करत, पण केवळ तिघेच, खापर्डे, नूलकर आणि बुटी, हे नेहमी गप्प राहत. हे तिघेही स्वभावाने सौम्य, नम्र, विनम्र आणि चांगल्या वृत्तीचे होते. पंचदशीसारखा ग्रंथ इतरांना सहज समजावून सांगणारे दादासाहेब मशिदीत येऊन बाबांसमोर एक शब्दही बोलत नसत. प्रत्यक्षात मनुष्य कितीही विद्वान असला तरी ज्याने ब्रह्मसाक्षात्कार केला आहे आणि ब्रह्माशी एकरूप झाला आहे त्याच्यासमोर तो विद्वान लहानच पडतो. आत्मसाक्षात्काराच्या तेजापुढे विद्या फिकी पडते. दादासाहेब 4 महिने शिर्डीत राहिले, पण श्रीमती खापर्डे 7 महिने तिथे राहिल्या. दोघेही त्यांच्या शिर्डीतील मुक्कामावर फार प्रसन्न होते. श्रीमती खापर्डे श्रद्धावान, भक्तिवान, बाबांवर अपार प्रेम करणाऱ्या होत्या. दररोज दुपारी त्या मशिदीत नैवेद्य नेऊन देत. बाबा तो स्वीकारताच त्या परत जात आणि आपलं भोजन अर्पत. त्यांची ही निष्ठावान आणि ठाम भक्ती पाहून बाबांनी ती सगळ्यांसमोर मान्य करावी असे वाटले. एके दिवशी त्यांनी मशिदीत गव्हाच्या सांजेचा पुरी, भात, आमटी, तांदळाची खीर आणि आणखी काही पदार्थ असलेले ताट आणले. बाबा जे साधारणपणे तासनतास काही न खाता थांबायचे ते लगेच उठले. आपल्या भोजनाच्या जागी गेले. ताटावरचं आच्छादन काढून प्रेमाने पदार्थ खायला सुरुवात केली. तेव्हा श्यामाने विचारले, ही अशी पक्षपाती वागणूक कशी? इतरांनी आणलेली ताटं तुम्ही टाकून देता किंवा त्यांच्याकडे बघतही नाही, पण हे ताट मात्र तुम्ही स्वतःकडे खेचून घेत आहात आणि त्याचा मान राखतात. या बाईंचं ताट एवढं गोड का हे आम्हाला उलगडत नाही.
तेव्हा बाबांनी सांगितले, हा अन्नप्रसाद खरंच विलक्षण आहे. मागील जन्मी ही बाई एका व्यापाऱ्याची जाडजूड गाय होती. ती पुष्कळ दूध द्यायची. नंतर तिचा देह सोडून ती मायाच्या घरी जन्मली. मग क्षत्रियाच्या घरी जन्मली. मग एका व्यापाऱ्याशी विवाह केला. नंतर ती ब्राह्मणाच्या घरी जन्मली. मी तिला खूप दिवसांनी भेटतो आहे, म्हणून तिच्या ताटातून प्रेमाची काही गोड घास घेऊ दे, असे बाबा म्हणाले. ते सांगून बाबांनी तिच्या ताटाचा पूर्ण मान ठेवला, हात तोंड धुतले, समाधानाचा ढेकर काढला आणि आपली जागा धरली. मग ती बाबांना नमस्कार करून त्यांच्या चरणाची दाबणी करू लागली आणि बाबा तिच्याशी बोलू लागले. तिचे हात त्यांच्या पाय दाबत असताना बाबा स्वतःच ते चोळू लागले. देव आणि भक्त त्यांचा हा परस्पर सेवा करण्याचा देखावा पाहून श्यामा हसत म्हणाला, छान चाललंय. देव आणि भक्त एकमेकांची सेवा करतायत. हा अद्भुत देखावा आहे. तिच्या निष्ठावान सेवेमुळे प्रसन्न होऊन बाबांनी तिला मृदू आणि मोहक स्वरात सांगितले, सतत राजा राम असे म्हणत राहा. जर तू असे केलेस तर तुझ्या जीवनाचे ध्येय साध्य होईल, तुझे मन शांत होईल आणि तुला फार मोठा लाभ होईल. ज्यांना आध्यात्मिक गोष्टीचा अनुभव नाही त्यांना हा प्रसंग प्रेम प्रकरणासारखा भासू शकतो, पण तसं नव्हतं. ही तांत्रिक भाषेत ज्याला शक्तिपात म्हणतात, म्हणजे गुरुकडून शिष्याकडे शक्तीचा संचार, तशी गोष्ट होती. बाबांचे शब्द किती प्रभावी आणि सामर्थ्यवान होते. क्षणात ते तिच्या हृदयात जाऊन स्थानापन्न होत झाले. हा प्रसंग गुरु शिष्य यांच्यात कसा संबंध असावा हे दाखवतो. दोघांनीही एकमेकांवर प्रेम करावे, एकमेकांची सेवा करावी, कारण ते दोघेही एकच आहेत. त्यांच्यात कुठलाही भेद नाही. गुरु आणि शिष्य हे प्रत्यक्षात एकच आहे. एकाशिवाय दुसरा राहू शकत नाही. शिष्याने गुरुच्या चरणी मस्तक ठेवणे ही केवळ बाह्य दृष्टी आहे. प्रत्यक्षात ते दोघेही एकच आहेत. ज्यांना त्यांच्यात भेद दिसतो तो अजून अपरिपक्व आणि अपूर्ण आहेत. श्री साईनाथांचा जय जयकार असो. सर्वत्र शांती लाभो.